सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. उद्या धनत्रयोदशी आहे. 13 देवांना दिवे आपण लावत असतो किंवा बऱ्याच घरांमध्ये त्रयोदशीच्या दिवशी 13 दिव्यांचे दान केले जाते किंवा बऱ्याच काही काही प्रथा असतात. त्या प्रथा उद्याच्या दिवशी अगदी सुखरूपपणे पार पाडत असतात आणि माता लक्ष्मीला खुश करत असतात. आपली गरिबी दूर होण्यासाठी ह्या दिवशी प्रार्थना केली जाते. आपले आजार दूर होण्यासाठी धन्वंतरी देवांना प्रार्थना केली जाते. धन्वंतरी देवांना उद्या आपण देवांची पूजा करत असतो. आपल्या घरात आपण दीपदान करत असतो. ह्याच्यात यमदीपदानसुद्धा उद्याच्या दिवशी करायचा असतो. तर असे 13 दिवे कुठल्या ठिकाणी आपल्याला दान करायचे आहेत किंवा आपण कोणी हे दिवे कोण दान करू शकते हे दिवे किंवा ह्याची पूर्ण माहिती जर का तुम्हाला व्यवस्थितपणे ऐकायची असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता ऐका. उद्या धनत्रयोदशी आहे आणि आपल्याला 13 दिव्यांचं दान करायचं आहे. 13 दिवे दान केल्याच्या नंतर काय आपल्याला फळ मिळतं तर बघा, 13 पटीने आपले पुण्य वाढले जाते असं म्हटलं जातं. ही पारंपरिक पद्धत आहे 13 दिवे दान करायची. 13 दिवे दान करत असताना तुम्हाला कणकेचे दिवे किंवा मातीचे दिवे तयार केले तरी चालतील. जर का मातीचे दिवे घेणार असाल तर हे दिवे 12च घ्यायचे आणि 13वा दिवा जो यमाचा असतो तो तुम्हाला कणकेचाच करायचा असतो. आता काय करायचं आहे, तुम्ही जर का फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर हे 12 दिवे एकत्र तुम्हाला देवांपुढे ठेवले तरीही चालतात आणि 13वा दिवा हा मात्र दक्षिणेलाच ठेवायचा असतो, कारण तो आपण यमदीप दान करत असतो त्यामुळे. तर आता जर का तुम्हाला 13 ठिकाणी लावायचे असतील तर 13 वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला लावायचे असतात. तर आता एक जो दिवा महत्त्वाचा करायचा आहे तो यमाचा आणि एक दुसरा दिवा करायचा आहे जो तुपाचा असेल, तो आपल्या तुळशी मातेच्या समोरचा. तर बघा, आपल्याला अशा पद्धतीचे दिवे तयार करून घ्यायचे आहेत. 11 दिवे व्यवस्थित तयार करून घ्यायचे आहेत. 12वा दिवा आपल्याला तुळशीचा शुद्ध गाईच्या तुपाचा तयार करून घ्यायचा आहे आणि 13वा दिवा तुम्हाला कणकेचा तयार करून घ्यायचा आहे. आता कणकेचा दिवा हा तुम्हाला दक्षिणेला मुख करूनच हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक दिवा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे जो शुद्ध गाईच्या तुपाचा आहे. 2 वातीं मिळून वात करून हा दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपण धन्वंतरी देवांना आपल्या आणि गणपती बाप्पांना माता लक्ष्मीला इथे सुद्धा आपल्याला दिवे ठेवायचे आहेत. त्याचबरोबर आपल्या कचरा असतो तिथे ठेवायचे असतात. आपला टॉयलेट असतो त्या टॉयलेटमध्ये सुद्धा ठेवायचे असतात. अशा वेगवेगळ्या ठिकाणी 13 ठिकाणी तुम्हाला असे दिवे हे ठेवायचे असतात. हे 13 दिवे आपल्याला प्रत्येक ठिकाणी ठेवल्याच्या नंतर आपल्याला प्रार्थना करायची असते की आपल्या घरावर जे पण कुठले संकट येत असतील ते बघा, 12 दिवे वेगवेगळ्या आपल्याला देवांसाठी ठेवायचे असतात आणि 13वा आपल्याला यमदेवांसाठी ठेवायचा असतो, जो मृत्यूची देवता आहे. अशा यमदेवांना हा दिवा ठेवायचा असतो. तर 13 दिवे तुम्ही वेगवेगळ्या आपल्या बाल्कनीत, आपल्या म्हणजे छतावर, काय सांगतात त्याला, पत्र्यावर किंवा टेरेसवर ठेवायचा असतो. हा सुद्धा पितरांना ठेवला जातो असं म्हटलं जातं. कचरा असतो तिथे, आपल्या घराच्या वरती, आपल्या टॉयलेटमध्ये, आपल्या नळाजवळ, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला असे हे दिवे ठेवायचे आहेत. तर असे हे दिवे ठेवत असताना आपल्याला प्रार्थनासुद्धा करायची असते आणि आपण धन्वंतरी देवांना सुद्धा प्रार्थना करायची असते. ह्या दिवशी पूजन करायचं असतं. म्हणजे आपल्या घरात जे आपण कडधान्य भरलेले असतात बघा, वाटाणे, चणे, मूग अशा पद्धतीचे जे कडधान्य ठेवलेले असतात, हे 5 आपण मातीची भांडी घेऊन त्याच्यात ठेवायचे असतात आणि ही पूजा करायची असते. तर अशी ही पूजा करायची असते आणि ह्या दिवशी अखंड धनप्राप्ती आम्हाला होत राहू दे अशी माता लक्ष्मीला, आपल्या धन्वंतरी देवांना, माता लक्ष्मीला, गणपती बाप्पांना, ह्या सगळ्यांना प्रार्थना करायची असते. हे धनत्रयोदशी किंवा धनतेरस आपण ज्याला म्हणतो, तुमच्याकडे जशा पद्धतीने चालत आलेली आहे पूजा, त्याच पद्धतीने तुमची पूजा चालू ठेवू द्या. बघा, अशा दिवशी व्यवस्थित पूजा केल्याच्या नंतर आपल्याला जशी जमेल तशी केली तरीही चालतं. व शेवट काय आहे तर आपल्या मनातला भाव हा खूप महत्त्वाचा आहे. तर अशा दिवशी आपण पूजा केल्याच्या नंतर नक्कीच आपली माता लक्ष्मी आपल्यावर खुश होईल, आपले गरिबी, आपले संकट दूर होईल, आपल्याला आरोग्य मिळेल. धन्वंतरी देव आपल्याला आरोग्याची प्राप्ती करून देत असतात. अशा पद्धतीचं हे धनतेरस तुम्ही नक्कीच साजरे करा. गोडाधोडाचा नक्कीच उद्यापासूनचं सुरुवात असेल. आपल्याकडे फराळाची गडबड असेल, सगळं काही असेल, लायटिंग, दिवे सगळंच काही असतील. दिवाळीच्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी खुश राहा, भरभरून आशीर्वाद माता लक्ष्मीकडून घ्या आणि व्यवस्थित सेवा करा. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.